नमस्कार मित्रांनो, मी अँकर अनुप आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे. तर इन्स्पिरेशन जे आहे, प्रेरक बोलणं जे आहे त्याबद्दल आपण सुरुवात करूयात. तर एक छोट्याशा गोष्टीने मी सुरुवात करतो माझ्या या स्टोरीचं. एक जंगल होतं, जंगल. हिंदी में बताऊंगा. एक जंगल था, उस जंगल में आग लगी थी. आग इतनी तेज थी कि उस जंगल में सब पशु पक्षी जो है वो जंगल से दूर जा रहे थे. तब एक पेड़ पर एक बंदर बैठा था और वो बैठा बंदर देख रहा है कि एक छोटी सी नन्ही सी चिड़िया अपने चोंच में तिनका तिनका पानी लेकर उस आग में डालकर उस आग को बुझाने की कोशिश कर रही है. देख रहा है तो बंदर ने कहा, ए मूर्ख चिड़िया, क्या तुझे लगता है कि तेरे इस तिनके तिनके पानी से ये आग बुझ जाएगी? चिड़िया ने थोड़ा सोचा और बताया, अरे बंदर मूर्ख तो तू है. जब इस जंगल का इतिहास लिखा जाएगा तो मेरा नाम उन आग लगाने वालों में नहीं, उन आग बुझाने वालों में आएगा. म्हणजे एवढंच तात्पर्य सांगतो की कुठलंही कार्य असू द्या, त्या कार्यामध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तुमचं पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. भले आता आपण विचार करतो की मी केल्याने काय होईल, मी केल्याने काय होईल, आपण सर्वजण विचार करतो. जर सर्वांनी असा विचार केला तर अरे मी एक छोटीशी ऍक्टिव्हिटी केली तर चांगलं होईल, मी छोटीशी ऍक्टिव्हिटी केली तर चांगलं होईल. बूंद बूंद से सागर बनता है. अशा प्रकारे तुम्हाला एवढंच सांगेल की बी द पार्ट ऑफ पॉझिटिव्ह ऍक्टिव्हिटी इन्स्टेड ऑफ निगेटिव्ह ऍक्टिव्हिटी. कोणत्याही पॉझिटिव्ह ऍक्टिव्हिटीचा पार्ट बना. डेफिनेटली म्हणजे जेव्हा त्या गोष्टीचा इतिहास लिहिला जाईल ना, तर तुमचं नाव अग्रस्थानी असेल, आग लावणाऱ्यांमध्ये नाही, आग विझवणाऱ्यांमध्ये.